हॅलो एव्हरीवन, आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. आज मॉर्निंगच्या ब्रेकफास्टमध्ये 2 गोष्टी होणार होते. एक म्हणजे आईच्या हाताची प्रीतमला आवडणारी आंबील आणि दुसरी म्हणजे वडे, सांबार वडे. कारण आंबील मला किंवा आम्हा सगळ्यांना आवडत नाही, पण प्रीतमला ते खूप आवडतं आणि म्हणून जेव्हा कधी तो येतो तेव्हा आई नेहमीच त्याच्यासाठी एकदा तरी आंबील बनवत असते आणि आम्हा सगळ्यांना ते काही आवडत नाही, म्हणून आमच्यासाठी आम्ही आज सांबार वडा करण्याचा विचार केला होता. सो इथेच मी छान असे सांबार वडे तळून घेत आहे. मला असं होल करायसाठी वेगळ्या गोष्टींची गरज पडत नाही, पण आईने आज मला एक ट्रिक सांगितली जी की मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओजमध्ये सांगणार आहे. सो चला, माझं मस्त असा ब्रेकफास्ट रेडी होता आणि सगळ्यांनी छान पोटभर ब्रेकफास्टसुद्धा आज लवकरच करून घेतला होता. आणि इथे सखी आणि अव्यूची भांडणं चालले आहे पाण्यासाठी, कारण तुम्हाला माहिती आहे की अव्यूला पाणी खेळायला किती आवडतं आणि इथे सुद्धा त्याचं तसंच आहे, स्वतःचं पाणी पूर्णपणे संपवून टाकतो आणि त्यानंतर दिदीच्या पाण्यावर त्याची नजर असते. आता बाकी सगळ्यांचा ब्रेकफास्ट झाला होता, पण प्रीतम काही कारणास्तव बाहेर गेला होता आणि म्हणूनच मग मी आणि प्रीतम बसून इथे निवांत नाश्ता करतोय आणि सोबतच मी माझ्यासाठी ना थोडा चहा पण केला होता. तसं तर आपल्या नागपूरमध्ये भरपूर गरमी आहे, पण एक ती सवय लागली असली ना त्यासाठी दिवसातून एकदा सकाळी किंवा संध्याकाळी एकदा तरी थोडासा चहा घ्यावा, म्हणून इथे मी चहा घेत होती. आता बघा, पाणी खेळून झालं आणि तर दोघांचे भांडणं चालले होते एका ओढणीवरून. म्हणजे प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींसाठी असंच असतं, एकाला एक वस्तू हवी असते आणि दुसऱ्याला सुद्धा तीच वस्तू हवी असते आणि त्यासाठी म्हणून दोघांची भांडणं होतात. आणि बघा, आता इथे यांना शांत करण्यासाठी ना मी आईस्क्रीम दिलं अव्यू आणि सखीला, पण सखी बोलली की तिला नाही खायचं, तिने तसंच ठेवून दिला. पण अव्यू काही आईस्क्रीम सोडत नाही आणि इतकं शहाण्या बाळासारखं शांतपणे बसून आपली पूर्ण आईस्क्रीम तो एन्जॉय करतो. हे बघून मला खूप छान वाटते. आज दुपारच्या जेवणाला ना आम्ही पाटवडीची भाजी बनवली होती. मी पण इथे आल्यानंतर आईला नेहमी एकदा तरी पाटवडीची भाजी बनवा असं नेहमी माझा जिद्द असतं माझी की नाही तुम्ही बनवा, मला आवडते म्हणून. आणि मी इथे चपात्या करत होती आणि आई तिकडे पाटवडीच्या ज्या वड्या आहेत ना ते करत होती. इथे चपात्या छान माझ्या रेडी होत्या. ॲक्च्युली मी नेहमी डायरेक्टच चपाती भाजून घेते गॅसवर, पण बाबांसाठी तुपाच्या पोळ्या करायच्या होत्या आणि म्हणून मग मी ते हाताने थोडेसे व्यवस्थित असे भाजून घेत होती आणि इथे आम्हा दोघांच्या गप्पासुद्धा सुरू होत्या. प्रत्येक दिवस आपले सारखे नसतात आणि प्रत्येक दिवस हा बदलतो, हे सुद्धा तेवढंच खरं आहे. असं मी का बोलते हे तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओजमध्ये कळेल. कधीतरी अशी वेळ होती की मला फार चिडचिड व्हायची, पण आजकाल मला सगळ्या गोष्टी छान वाटायला लागल्या आहे. सगळ्या गोष्टी मी इझिली एक्सेप्ट करायला लागली आहे. कधी कधी होतं की जेव्हा आपलं बाळ आपल्याला त्रास देतो त्यामुळे आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा खूप इरिटेटिंग वाटतात, पण जेव्हा काही दिवस निघून जातात तेव्हा आपल्याला रिअलाईज होते की अरे यार, एवढी पण चिडचिड करायची खरं तर गरज नव्हती. चला, असो, या सगळ्या गोष्टींवर आपण कधीतरी निवांत बोलूया. छान असं स्वयंपाक रेडी होता, सगळ्यांनी जेवण वगैरे करून घेतलं होतं आणि त्यानंतर माझी मम्मी आणि माझी बहीण आम्हाला इथे भेटायला आली होती. भेटायला येण्याचे 2 ते 3 रिझन होते. पहिली गोष्ट तर माझे काही जे फ्रेंड्स आहेत, फ्रेंड्स म्हणजे माझे काही रिलेटिव्ज आहेत, ते पण मम्मीबरोबर येणार होते, पण त्यांचं सडनली कॅन्सल झालं. तर मम्मी आणि कृषिकाच मग आम्हाला भेटायला आली होती आणि येताना सखीसाठी आणि अव्यूसाठी खूप सारा खाऊ घेऊन आली होती. तर अव्यू झोपून जस्ट उठला होता, त्याला काहीतरी आवाज आला असेल नानीचा आणि तो उठला आणि सोबतच ना मम्मी माझ्यासाठी 2 ड्रेस घेऊन आली होती, प्रीतमसाठी 2-3 टी-शर्ट्स घेऊन आली होती. येणाऱ्या व्हिडिओजमध्ये ते सुद्धा मी तुमच्याशी शेअर करणार आहे. आणि त्या दिवशी मी लग्नाला गेली होती ना, तर त्या दिवशी माझं हे चप्पल माझी तुटली होती, म्हणून मग मी म्हटलं की मम्मीची घालून जाते त्या दिवशी, कारण जवळ होतं. सो आज मी तिला तीच चप्पल तिची रिटर्न करते आहे. आणि थोड्या वेळ ते बसले, नाश्ता वगैरे छान मी करून घेतला त्यांच्यासाठी आणि त्यानंतर मग थोड्या वेळाने ते निघायला म्हणजे घरी जायला निघत होते. हा मम्मीचा ड्रेस आहे जो मी तिला घेतला होता अधिक माससाठी आणि तिच्यावर खूप छान दिसतोय हा ड्रेस. आणि फॉर शुअर तुमच्या घरीसुद्धा असं होत असेल, जेव्हा कधी नानी येते तर तिचं असं मन होत नाही नातवाला सोडून जायचं आणि असं जातपर्यंत तिचं त्याला पॅम्परिंग करणं सुरू असते आणि हे सगळ्यांच्याच घरी होत असेल. चला, असो, आता बघा संध्याकाळची वेळ आहे. ताई ते झाडू मारत होती आणि या दोघांचं पण भांडणं सुरू होते, म्हणून या दोघांना सुद्धा जुना एक झाडू आम्ही दिला होता की चला, ताईने आता ऑलरेडी घर झाडलं आहे तर तुम्ही आमचं जे बाहेरचं म्हणजे पोर्शन आहे तो झाडून घ्या म्हणून. आणि हे दोघांना प्रत्येकच गोष्टींसाठी दोघं सोबत भांडतात, म्हणजे नेहमीच होतं आहे असं. आजकाल भांडण असं करत नाही आणि नेहमी ना अव्यूच्याच मनाचं होते, कारण सगळ्यांचं हेच असते मत की तो छोटा आहे, जाऊ दे, तो छोटा आहे. आता बघा, बाबा इथे ज्यूस पित होते म्हणून अव्यूला पण ज्यूस हवं होतं आणि त्याला साध्या ग्लासमध्ये नाही, त्याला त्याच ग्लासमध्ये हवं होतं, म्हणून त्याची आजी म्हणजे आई त्याला ज्यूस वगैरे देत होती. आणि एवढ्यातच नाही थांबत अव्यू, त्याचं रडगाणं सुरू असते की तिला का दिलं, तू मला परत दे, मला माझ्या हातात दे. आणि बघा, असं काहीच असं की पॅम्परिंग अव्यूची चालली आहे इथे. अव्यूची पॅम्परिंग नाही म्हणता
म्हणता येणार त्याला, त्याची म्हणजे सगळी जिद्द पूर्ण होत आहे इथे असं म्हणते मी. कारण मला ना त्याला असं होते की प्रत्येक त्याची मला जिद्द पूर्ण नाही करायची, त्याला ती सवय लागेल. आणि पण इथे असं होते ना, तो जसं म्हणेल तसं होते, जसं म्हणेल तसं होते. आणि त्यामुळे त्याला ती सवय लागली आहे, जिद्द केलं की आपल्याला मिळतं. आणि चला असं आता इथे 2-4 दिवसाचीच गोष्ट आहे. त्यानंतर आम्हाला उद्या परवाच निघायचं आहे. तर मी पण म्हटलं चला जाऊ द्या, काय आपण कोणाला बोलायचं, म्हणून त्याचीसुद्धा जिद्द पूर्ण होऊ देता इथे. आणि बघा आईने ना मागच्या वेळेस ती शॉपिंगला गेलेली तेव्हा तिने 2 सारखे छोटे छोटे ग्लासेस आणले होते, एक अव्यूसाठी आणि एक सखीसाठी. सखी तर नेहमी वापरते, तर आज ती अव्यूला पण देत होती की हे घे तुझ्यासाठी आम्ही छोटासा ग्लास आणला आहे आणि काचेचा आणला आहे, तर तू पण यामध्ये पी म्हणून. सखीला पण दिला होता, पण ती आधी नाही बोलली होती, मग अव्यूला दिला. आणि बघा तो इतक्या म्हणजे पेशन्सफुली आणि मस्त असा हातळत होता त्याला, आणि मस्त त्याने ज्यूस पिला. आणि आम्हाला खूप छान वाटते जेव्हा आपण आपल्या बाळांसाठी काही आणतो आणि ते मस्त असं यूज करतात त्याला. म्हणून आजीची तरी ते मज्जा आहे, आणि सोबतच नातवाची सुद्धा इथे खूप मजा सुरू आहे. आज आम्हा सगळ्यांना संध्याकाळच्या स्वयंपाकाची सुट्टी होती, कारण आम्ही आज सगळे हॉटेलमध्ये जेवायला जाणार होतो. कारण उद्या आम्हाला निघायचं आहे पुण्यासाठी, आणि आजचाच आम्हाला एक दिवस भेटला सॅटर्डेचा. सो आम्ही इथे छान रेडी झालो आहे. बघा मी पण छान असा नवीन माझा कुर्ता घातला आहे, शॉर्ट कुर्ता, जो की मागच्या काही व्हिडिओजपूर्वी मी तुम्हाला दाखवला होता. खूप मस्त आणि कम्फर्टेबल आहे. आम्ही सगळी छान इथे रेडी झालो होतो. आणि जसं आपल्याला एक्साइटमेंट असते ना की आज आपली जेवण की आपल्याला आज जेवण नाही बनवायचं, तसंच मुलांना सुद्धा एक्साइटमेंट असते की आपल्याला आज बाहेर जायचं आहे, म्हणजे गाडीमध्ये बसायचं आहे. आल्यापासून तर आम्ही प्रत्येकच दिवस फिरतो आहे. हा व्ह्यूची तर मज्जाच आहे, कारण त्याला गाडीमध्ये बसायला फिरायला खूप आवडतं. आणि आज पण तो खूप खुश होता, कारण आम्ही सगळ्यांनी छान छान रेडी झालो होतो. आणि बघा इथे बाबा आणि सखी पुढे बसत आहे आणि आम्ही सगळे मागे बसणार होतो, कारण मोस्ट ऑफ टाईम सखी आणि बाबा पुढेच बसतात. आणि अव्यूचं एवढं रडगाणं चाललं होतं की मला पुढेच बसायचं आहे, कारण नेहमी तो मला बघतो की आईबरोबर मी पुढे बसतो, तर त्याला मागे बसल्यानंतर खूप रडगाणं केलं. मग कसं बसं त्याला आम्ही समजवलं, थोड्या वेळाने समजून जातो तो. त्यानंतर आम्ही ना एका हॉटेलमध्ये आलो होतो, आणि नेहमी आम्ही जवळपासच्या हॉटेलमध्ये जातो, म्हणजे बऱ्याचदा आम्ही जातो फॅमिलीबरोबर, पण मी आज पहिल्यांदा शूट करत होती. तर ना तिथे जवळपास आज आम्ही नाही गेलो. आम्ही लिटरली मला वाटते उमरेड रोडच्या तिकडे गेलो होतो की आपण तिकडल्या साईडचं एखादी हॉटेल एक्सप्लोअर करू म्हणून. तर इथे आम्ही आलो होतो. या हॉटेलचं नाव मला एक्झॅक्टली लक्षात नाही आहे. मी लड्डू ढाबा असं काही लड्डू रेस्टॉरंट असं काहीतरी होतं. इतकं छान जेवण होतं ना इथे. तसं तर सॅटर्डे आमच्याकडे नॉनव्हेज कोणीच खात नाही, पण प्रीतमला असतेच, आज त्याला तेच खायचं होतं. आणि मग आई बाबा पण बोलले जाऊ दे, त्याची इच्छा आहे तर मग खाऊ दे. आमच्याकडे ना मुलांना थोडं जास्तीच पॅम्पर केल्या जाते, म्हणजे त्याची इच्छा आहे तर खाऊ दे, किंवा युनी पण जिद्द केली तर करू दे. कधी कधी मला असं वाटते की नाही, मोठ्यांचा सुद्धा थोडासा धाक असला पाहिजे की नाही नको खाऊ, पण ठीक आहे आता काय करणार आहे तसं आहे. आणि इथे अव्यूचे आणि सखीचे परत जेवणासाठी थोडे नखरे सुरू होते. मग काय, बाहेर गेलं की आपल्याला मोबाईल मुलांना द्यावाच लागते, त्यांना मोबाईल द्यायचा आणि त्यांना जेवण भरवायचं. आणि मग सोबतच मी पण जेवण करून घेतलं. आणि आम्ही सगळ्यांनी ना मशरूमची भाजी मागवली होती, आणि फ्राईड वरण, मस्त लच्छा पराठा माझ्यासाठी, आणि राईस वगैरे. एक नंबर स्वयंपाक होता त्यांचा, मस्त सगळं फ्रेश होतं, टेस्ट वाईज पण ऑसम होतं. आम्ही सगळ्यांनी पोटभर जेवण केलं, मस्त जेवण झालं होतं. आणि असाच माझा आजचा दिवस मी संपवला. आता घरी जाऊन मस्त आराम करायचा आहे, आणि उद्या सकाळपासून पॅकिंग, त्यानंतर बऱ्याच गोष्टी उद्या होणार आहे, ते सुद्धा व्लॉग बघायला अजिबात विसरू नका उद्याचा. आणि आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आय होप की तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ सिम्पलचा आवडला असेल. आवडल्यास नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया एका मस्त अशाच व्हिडिओ बरोबर. तेव्हापर्यंत बाय अँड टेक केअर.